नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला जेवताना तोंडी लावायसाठी मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट जरूर करा। कमेंट केल्याशिवाय मला पण कळणार नाही की तुम्हाला ह्या रेसिपी आवडतात की तुम्हाला मी अजून ह्या रेसिपी वेगवेगळ्या पद्धतीने दाखवू। त्यासाठी कमेंट जरूर करा। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। एक गड्डी लसूण बघा मी असं भाजून घेतलेला, भाजून घ्यायचा म्हणजे जास्त दिवस जर चटणी राहिली ना तर तुमची खराब होणार नाही। अर्धा चमचा जिरं, ते पण हलकंसं भाजून घेतलेलं, हलकंसं भाजून घ्यायचं। एक हिरवी मिरची तिखटवाली घेतलेली आहे आणि त्याचे असे तुकडे करून त्याच तव्यामध्ये मी ही भाजून घेतलेली आहे। बिन तेलाचंच भाजलेलं आहे लसूण पण मिरची पण। अर्धा चमचा चाट मसाला, थोडंसं एकदम टाकायचं साधं मीठ, थोडंसं टाकायचं काळं मीठ, म्हणजे चवीप्रमाणे दोन्ही अर्धा अर्धा टाकायचं। म्हणजे आता तुम्ही चटणी किती बनवताय त्या हिशोबावरच टाकायचं। ह्या चमच्याच्या मापाने मी साहित्य घेतलं होतं। 1 2 3 चमचे शेंगदाणे। आता हे शेंगदाणे बघा गावरान शेंगदाणे, जसे आपण शेंगा फोडतो नंतर बारीक बारीक शेंगदाणे राहतात ना, ते शेंगदाणे आहेत आणि हे मी भाजून घेतलेले आहेत तव्यामध्ये। शेंगदाणे कुठले पण घेतले तर चालेल, पण आता हे शेंगदाणे बारीक असले की लई कमेंट करतील की शेंगदाणे असे कसे, तर त्यासाठी मी हे तुम्हाला सांगितलेलं आहे। एकदाच हे मिक्सरला मी फिरवून घेणार आहे। एकदाच फिरवलेलं आहे हे बघा, अशा पद्धतीत दरदर आहे हे सगळं। ह्याच्यामध्ये 1 चमचा, जो चमचा घेतला होता ना तोच चमचा मिरची पावडर, तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे। आता हे पण मी फिरवून घेते। 2 वेळा मिरची पावडर टाकल्यानंतर बंद चालू करून मी फिरवून घेतलेलं आहे। अशा पद्धती झालेलं आहे। अर्ध्या वाटीपेक्षा जास्त असं आलू बुंजिया घेतलेलं आहे। हेच घ्यायचं, दुसरं घेतलं तर नाही चालणार, पण आलू बुंजियाच घ्या, चव छान येईल। आता ह्याला फक्त एकदाच फिरवायचं आहे। एकदाच फिरवलेलं आहे। काय केलं माहिती आहे का, हलवून घेतलं पहिलं, खालीच वर खाली करायचं, म्हणजे असं झाकण लावून वर खाली हलवलं की नाही की मग हे मिक्स होतं, आणि एकदाच फिरवलेलं आहे। अशा पद्धतीत झालेलं आहे, एकदम दरदर। अजून बारीक पाहिजे तर तुम्ही करू शकता। आता तुम्हाला हे सांगते, जेवताना एवढं जरी घेतलं ना तर पोटभर जेवण जाईल। ताटाला लावायलासाठी एवढं घ्यायचं। आता ह्यातली तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते, जरी तुम्हाला चटणी टाईपमध्ये नाही खायचं ना तर तुम्ही ह्याचा पराठा पण बनवू शकताय मुलांना सकाळी टिफिनसाठी। मग एका गव्हाच्या पिठाचा जे छोट्या आकाराचा आपण गोळा करतो आणि पराठा बनवतो, तर एवढंच घ्यायचं। त्याच्यामध्ये एकदम बारीक कापून कांदा घेऊ शकता तुम्ही, कोथिंबीर हे टाकून, जे साहित्य तुम्ही टाकता त्याने एवढं घेऊन लाटून मुलांना टिफिनला जरी पराठा बनवून दिला तरी पण चालेल, खूप चविष्ट लागतं। तर अशा झटपट रेसिपीसाठी तुम्ही मला कमेंट करा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।